शुभम, तुला तर खूपच कमी मार्क्स पडले रे. अभ्यास का नाही करत तू? चल उठ, मागे बैस. 14 वर्षानंतर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा, खाली बसा. थँक्यू सर. तर आज मित्रांनो आपण रिझल्ट बघणार आहोत. तसं तर सगळ्यांचाच 1 नंबर आलेला आहे. 1 नंबर कसा आलाय हा प्रश्न तुमच्या चेहऱ्यावरून समजतोय मला. काय तुम्हाला वाटतंय सरांनी 1 नंबर कसा दिला असेल? बरोबर ना? हो सर. इस्माईल बरोबर? हो सर. गणेश हो सर बरोबर. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल. हो सर. सर सगळ्यांचा कसा का पहिला नंबर येऊ शकतो सर? सर मला तर सगळ्यात कमी मार्क आहे. माझा कसा नंबर आला पहिला? सर मला तर सर्वात जास्त मार्क्स आहेत, तर माझा 1 नंबर आला पाहिजे सर्वांमध्ये. माझा बी 1 नंबर, यांचा सर्वांचाही 1 नंबर. सर असं कसं काय? हो मुलांनो, असं होऊ शकतं. ते कसं? जे मार्क्स असताना ते आपल्याला वेगळे करतात. असाच मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा माझा शेवट नंबर आला आणि माझ्याच शिक्षकांनी मला शेवटच्या बेंचवरती बसवलं. मित्रांनो, त्यामुळे मी ठरवलं की आपण पण शिक्षकच बनायचं. तर मार्क्स हे एकमेकांना वेगळं करतात आणि गुण हे एकमेकांना जुळवतात. आणि जर मार्क्स आपल्याला वेगळं करत असेल तर ते कशाला? म्हणूनच मी ठरवलं सगळ्यांना गुणवत्ता द्यायची, अर्थात गुणपत्रिका द्यायची आणि सगळ्यांची गुणवत्ता वाढवायची. म्हणून मी तुमच्या सगळ्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांक देऊन त्यानुसार तुमची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केलाय. हाच माझा मूळ उद्देश होता. म्हणूनच आपण नेहमी मार्क्सला महत्त्व न देता त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता, कलागुण आणि हुशारी ओळखून त्याला गुण दिले पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये त्याला पुढे जाण्यास मदत केली पाहिजे. हे त्याचं उत्तर. समजलं तुम्हाला? हो सर, खरंच. हो